काय करते इथे? कचरा फेकला होता काय? हं? नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी राकेश देशमुख. बघा या ठिकाणी हे दादा आहेत बघा. रोज मी यांना सकाळी बघतो, रोज हा जो कचरा आहे तो बघा अशा पद्धतीने इथे फेकला जातो. बघा मंडळी, स्थानिक प्रशासन असेल त्या प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी गाडी फिरवतात, घंटा गाडी, आणि त्या घंटा गाडीमध्येच आपण आपला जो घरातील कचरा आहे तो टाकला पाहिजे, वर्गीकरण सहित. म्हणजे कुठला सुका आणि ओला असे कचऱ्याचे प्रकार करून तो कचरा गाडीत टाकायचा, जेणेकरून आपली गाडी अशी गावामध्ये येते. गाडी जाते गाव जाते ना, तर वर्गीकरण करा सुका आणि ओला. त्याच्यामुळे काय होतं, हा जो इथं दुर्गंधी पसरलेली बघा. आणि सांगायचं झालं तर सकाळ सकाळ हे जे दादा आहेत बघा, प्रत्येकजण सकाळी बोलतो आपलं काम चांगलं व्हावं, आपण उत्साहात राहावं, प्रत्येकाची भावना असते. परंतु बघू ह्या दादांना रोज अशा प्रकारचं काम करायला लागतं. मी रोज बघतो, सकाळ नाही झाली तर ते इथे येतात आणि हा जो कचरा असा फेकलेला असतो सगळ्यांनी, तो कचरा ते अशा पद्धतीने जो सुका असेल तो एका पिशवीत घेतात आणि हा ओला कचरा बघा ह्या पिशवीत टाकलेला आहे. म्हणजे बघा सांगायचा मुद्दा इतकाच आहे की स्थानिक प्रशासनाची असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, यांची गाडी प्रत्येक एरियामध्ये येते घंटा गाडी सकाळ सकाळ. तर आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून तो जो कचरा आहे ना तो गाडीत टाकावा. बघा काहींना जमत नसेल, काही नोकरदार वर्ग असतील किंवा त्या वेळेत ते नसतील, परंतु ह्या दादांना तुम्ही सांगा की भाऊ आम्ही आमचा कचरा ह्या ठिकाणी ठेवतो, तुम्ही घेऊन जा. तेवढे दादा तुम्ही काम कराल ना, तेवढे काम करतील हो. परंतु बघा हे जे असा जो हा प्रकार दिसतोय ना, बघा पहिल्या कचरा कुंडी असायच्या त्या हटवलेल्या आहेत. त्या कशासाठी हटवलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे, एकमेव कारण म्हणजे इतरस्त जी दुर्गंधी होते ना त्यासाठी ती कचरा कुंडी हटवलेल्या आहेत. आणि प्रत्येक परिसरामध्ये घंटा गाडी जाते, कचरा गाडी जाते. त्याच्यामध्ये आपण सर्वांनीच, तुम्ही आम्ही सर्वांनीच बघा, आपण बदललं तर जग बदलेल. त्याच्यामुळे सुरुवात आपल्यापासून करायची, म्हणजे माझ्यापासून सुद्धा. त्याच्यामुळे आपण हा जो विषय आहे कचऱ्याचा, आपण स्वच्छ भारत बोलतो, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ जिल्हा, स्वच्छ तालुका, स्वच्छ गाव तेव्हाच होणार आहे. हा जो विषय आहे हा समजून घ्या. आणि जी गाडी येते कचरा गाडी, घंटा गाडी, त्या घंटा गाडीतच तो कचरा टाका. नमस्कार बघा. आणि हा असा कचरा किती योग्य वाटतं का सांगा तुम्हाला? दिसायला कसं चित्र दिसतं बघा. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपला आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवा, जेणेकरून दुर्गंधी होणार नाहीत, लहान बालकं असतात त्यांना आजार होणार नाहीत. बरोबर ना? हा, तर गाडी येते आपल्या आजूबाजूच्या परिसरात, गाडी येते तर तो कचरा गाडीतच टाकावा. गाडी 10-10:30 येते ना. हा, मग ही सायकल घेऊन मी फिरतो आपल्या एरिया. ही गाडी म्हणजे गाडी जात नाही म्हणून ही सायकल घेऊन फिरता. अच्छा, कचरा गाडीत द्या. हा, गाडीत द्या. तुम्ही पाहिजे तर त्यांना जमत नसेल त्यांनी मला सांगा जिथं ठेवलाय बाबा घराच्या करून ठेवला मी घेऊन जातो. बरोबर. असा कचरा पण रस्त्याला असं आपला बघा. हे बघा, हे असं सकाळ सकाळ या भाऊंना या अशा अस्वच्छ परिसरामध्ये काम करायला लागतं बघा. त्याच्यामुळे आपण जो हा कचरा आहे तो वेगळा करूनच त्या गाडीत टाकायचा, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील. धन्यवाद.